बता क्या बोलेगा। तू बता देना अरे भाई। बता ना। अरे बता अरे बता। बता आदित्य बोल रहा है। बता क्या बोलेगा। 12th में कम मार्क्स आए इसकी वजह से घर वाले गाँव भेज रहे भाई। नमस्कार. आता भाई आपले ब्लॉग चालू झालेले आहेत एकदम पद्धतशीर. आता उठलोय मस्तपैकी आंघोळ विंघोळ केले. आता दूध तापत ठेवलंय. काल आमचा कॉलेजचा पहिला दिवस होता आणि पहिल्याच दिवसात आम्हाला असा एक्सपिरियन्स आलाय ना भाई. आम्ही आता दुसऱ्या दिवशी ऍडमिशन कॅन्सल करायला जातोय. काय माहिती कुठल्या नक्षरात नाईट कॉलेज घेतलेला. आता आम्ही भाई अभी जा रहे हम लोग कॅन्सल करवाने. बाहेर आहोत भाई. ऍडमिशन कॅन्सल करायला आलोय आणि आता आम्हाला आता 4 वाजलेत. आम्हाला 6 वाजेपर्यंत थांबायला सांगितलंय. बोललेत की कुठले तरी सर येणार आहेत ते ऍडमिशन कॅन्सल करतील म्हणून. बघू आता आम्ही आता कॉलेजच्या बाहेरच बसलोय. तुम्ही लोक बघू शकता. एक्झॅक्टली कॉलेजच्या बाहेरच जातो मी लोक. आता बघू भाई तुम्हाला जर बघायचं आमचं ऍडमिशन कॅन्सल होतोय की नाही की आम्ही असेच 1 वर्ष या कॉलेजमध्येच मरतोय भाई. पूर्ण ब्लॉग बघा. खास तुमच्यासाठी फुल बकचोदी असणार आहे ब्लॉग मध्ये. जाते बघतो आता काय होतंय. सांगतो तुम्हाला जरा पुढे. आता रिकॉर्ड नाही करू शकत पण लवकरच तुम्हाला अपडेट देतो. तो विचारतोय भाई ऍडमिशन कॅन्सल का करतोय. ऍडमिशन कॅन्सल करायचा सगळ्यात मोठा रिझन हा बघा. इथं एक भांडा असतो भांडा. त्याच्यामध्ये करायचे असते भाई. इथं भांडाच नाही बघ. कोणत्यातच नाही. माझ्या पटतच नाही भाई. भांड्याशिवाय सुसू करणारच नाही. कॅन्सल रिझन शोधतोय की भाई त्यांना रिझन काय देऊ की का कॅन्सल करतोय. तर माझा तर शॉर्ट आहे. मी त्यांना सांगितलंय की मी आधी जिथं राहायचो तिथं सगळं तुटलंय आणि खरोखर तुटलाय माझा एरिया. तर मी दुसरीकडे शिफ्ट होतोय. मग दूर शिफ्ट होतोय. सो मी नाही करू शकत. हा काय सांगतोय माहितीये काय. बता क्या बोलेगा. तू बता देना अरे भाई। बता ना. अरे बता अरे बता। बता आदित्य बोल रहा है. बता क्या बोलेगा. 12th में कम मार्क्स आए इसकी वजह से घर वाले गाँव भेज रहे भाई। बोलतोय 12वीला कमी पडले ना म्हणून घरवाले म्हणजे ते गावाला पाठवते. गाव म्हणजे आता यूपी भाई. यूपीला पाठवते. बरोबर है? नाही ट्रैवलिंग नहीं जमेगा भाई. ट्रैवलिंग नहीं जमेगा. यूपी से ट्रैवलिंग नहीं जमेगा. थोड़ा आगे रहता ना तो भी कर लेता. यूपी वरून ट्रॅव्हलिंग नाही जमणार. बघू आता. हा रिझन सांगताना भाई आमच्या दोघांना जेवढा हसायला येतंय ना. ह्या तोंड बघ. मला ते ह्या तोंड बघूनच हसायला येतात. तिथे जाऊन बघू आम्ही काय बघतो तुम्हाला दाखवतो. सरासमोर तर रेकॉर्ड नाही करू शकणार पण तरी पण जेवढा होईल तेवढा. ये आणि माझा मित्र आदित्य हम दोनों भाई इतना बोर हो गए ना. उधर हम लोगों को कम से कम 3 ते 3.5 तास थांबवलेलं त्याने आम्हाला. म्हणजे आम्हाला बोलतायत की एक सर येतील ते करतील. तो दुसऱ्याहून बोलतोय दुसरे सर येतील ते करतील. म्हणजे ते फिरवत होते आणि आम्हाला बघत होते की आमचं मतपरिवर्तन करायला बघत होते. माइंड डायव्हर्ट करायला बघत होते की आम्ही लोक ऍडमिशन कॅन्सल नाही करणार. ते आम्हाला सांगत होते आम्ही तुम्हाला सोयी सुविधा काय उपलब्ध करून देऊ. तुम्ही या 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 बोलतात या. आठवड्यात एकदा या. एक्झामला या. असं तसं. अरे बोललो काही पागल आहे काय. नाही आम्हाला पाहिजेच नाही. मी तर सांगितलं माझा एरिया तुटतोय. सो मी तिथून नाही शिफ्ट होतोय. आणि आता बघू. आता आम्हाला मंडेला पॅरेंट्सना घेऊन बोलवले. सो आता मी जातो मम्मीला घेऊन बघतो काहीतरी. मम्मीला पण एकदम तयार करून नेतो. तिला सांगतो भाई असं असं सांग आपला एरिया तुटला आपण जातो इथून निघून. आता जर तुम्हाला बघायचं आहे की आमचं ऍडमिशन कॅन्सल होतोय. आम्ही नवीन चांगल्या कॉलेजमध्ये जातोय की 1 वर्ष आम्हाला तिथेच चढायला लागतंय. जर तुम्हाला बघायचं असेल ते सगळं पुढच्या ब्लॉग मध्ये असेल. लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉगची वाट बघा. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा.